परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यात बोरगाव बुद्रुक, बेंडकी तांडा आणि भोती ही 3 गावं नावाने जवळ पण प्रत्यक्षात मात्र आजही एकमेकांपासून तुटलेली. कारण गेली तब्बल 35 वर्ष या गावांना जोडणारा रस्ता आजही स्वप्नच ठरला आहे. पावसाळा आला की इथल्या लोकांसाठी संकटाची मालिका सुरू होते. चिखलात अडकलेले पाय, रुग्णवाहिका पोहोचू न शकणारे रस्ते आणि जीव धोक्यात घालून केलेली प्रवासाची कसरत हे इथलं वास्तव आहे. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या शब्दात सांगायचं झालं तर रस्ता नसल्यामुळे आमचं आयुष्यच थांबलंय. अनेकांनी या रस्त्यामुळे आपले प्राण गमावलेत तर काही जण कायमचे अपंग झाले. गर्भवती महिलांना दवाखान्यात नेणं म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत ठरते. शाळकरी मुलांना दररोज शिक्षणासाठी संघर्ष करावा लागतो तर शेतकऱ्यांना आपला माल बाजारात पोहोचवणं कठीण होतं. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. निवडणूक आली की उमेदवाराकडून आणि नेत्यांकडून आश्वासनं दिली जातात, मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही. दरम्यान नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1000हून अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना सिमेंट रस्त्यांनी जोडण्याची घोषणा केली. राज्यातील 1000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महत्वाचं आहे, राज्यातील 1000 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडण्यात येईल असे मी घोषित करत आहे. त्यासाठी एशियाई विकास बँकेच्या सहाय्याने 4500 कोटी रुपये किमतीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे बोरगाव बुद्रुक, बेंडकी तांडा आणि भोवती इथल्या नागरिकांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. आता प्रश्न फक्त एकच आहे, ही घोषणा कागदावरच राहणार की या 3 गावांना सिमेंट काँक्रीट रस्त्याने जोडण्यात येणार हे पाहावं लागणार आहे. इथं कसं आहे बघा सर, रस्त्याची सगळ्यात मोठी समस्या आहे. इथं लेकरांना शाळेत जाण्यासाठी मार्ग नाही किंवा दवाखान्यात जाण्यासाठी मार्ग नाही. सगळं पायदल रस्ता आहे, चालण्यासाठी कुठलंच काही नाही. पावसाळ्यामध्ये तुम्हाला सांगतो रस्ता आहे का पाणी आहे हे कुठलंच काही कळत नाही. ह्याच्यामुळं का नाही सगळ्यात लवकरात लवकर रस्ता या येईल त्या जूनपर्यंत होईल असे सभेकडून सगळ्या आमची मागणी आहे शासनाला. साहेब, बोरगाव बुद्रुक ते भोती हा पांदण रस्ता होता पहिलं, आणि पांदण रस्ता असताना 90 ते 95ला याचं मातीकाम झालेलं आहे. म्हणजे खासदार जाधव त्यावेळेस होते, त्यांच्या काळामध्ये याचं फक्त मातीकाम झालेलं आहे. आणि तेव्हापासून या रस्त्याची जशाच तशी अवस्था आहे. इथं या रस्त्यावर 2 ओढे आहेत साहेब, 2 ओढे आहेत. इथून तिथून पूर्ण सगळे खड्डे आहेत आणि जवळजवळ 4 किलोमीटरचं अंतर आहे बोरगाव बुद्रुक ते भोतीपर्यंतचं. आणि बोरगावच्या अंतर्गत 2 तांडे आहेत, सोनेरी तांडा आणि बेंडकी तांडा. या टोटल तिन्ही वस्तीची मिळून जवळजवळ 2500 लोकसंख्या आहे. आणि 2500 लोकसंख्येला या रोडचा सामना करावा लागतो आणि दुसरा कुठलाच रस्ता बाहेर निघण्यासाठी किंवा मार्केटला निघण्यासाठी उपलब्ध नाही. ह्या रस्त्यानं ये जा करत असताना वाहनाला अतिशय त्रास होते. वाहनं तर जाऊ शकत नाहीत, पायी जावं लागतं. आज मंगळवार आहे, राणी सावरगावचा बाजार आहे, तर 50% लोक आठवडी बाजारला चालत जातात. शाळेत जाताना लेकरायला त्या गाड्या ज्या असतात त्या गाड्याला भरपूर वेळेस प्रॉब्लेम आले आहेत, गाड्या पलटी झालेल्या आहेत, लेकरायला मार लागलेला आहे. अशा पद्धतीचा हा रस्ता साहेब जवळजवळ आज 30-35 वर्षापासून आम्ही या रस्त्यामुळं आम्ही ह्याला म्हणजे अडचणीचा सामना करत आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून 72 वर्ष पूर्ण झाली, तर 75 वर्ष पूर्ण होत आली, परंतु आमच्या बोरगाव ते म्हणजे बेंडकी तांडा आणि भोती असे 2-3 किलोमीटर अंतरामध्ये आतापर्यंत कुठल्याही राजकीय किंवा कुठल्याही शासन स्तरावर आमचा रस्ता वारंवार मागणी करूनसुद्धा पूर्ण झालेला नाही. तर तांड्यामध्ये दळणवळणाची खूप अडचण आहे. गर्भवती महिलांना दवाखान्यात नेण्यासाठी रस्ता नाही. साहेब, हे बोरगाव 2 तांडे, बेंडकी तांडा आणि सोनेरी तांडा हे जवळपास 2500 लोकसंख्येचं गाव आहे, 2 तांडे आणि बोरगाव. आणि साहेब, ह्या रस्त्याचा इतका खालचा दर्जा झाला आहे म्हणजे रस्ताच नाही आहे. मोटरसायकल जाऊ शकत नाही, मोठं वाहन तर सोडूनच द्या, 4 व्हीलर असेल, अजून दुसरं कोणचं वाहन असेल. आणि काय माहीत आहे का साहेब, हे राजकीय लोक फक्त मतदानापुरतं आम्हाला कमीत कमी 5 टर्म झाले असते ना आमदार खासदारचे, सगळे म्हणतात रस्ता करतात, पण ज्यावेळेस मतदान आलं त्यावेळेस म्हणतात, पण मतदान झाल्यानंतर कोणी आमच्या गावाकडे बघत नाही.
येत नाही जात नाही. पुन्हा फोन केला, पाठपुरावा केला रस्त्याचा असेल, तक्रारी दिल्या असतील तर तक्रारीचं काय दखल घेत नाहीत. गेल्या 35 वर्षांपासून सुरू असलेली ही प्रतीक्षा संपणार का अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे. प्रतिनिधी अजय जोशी, राज्य माझा न्यूज.